अंजलीला नुकताच 7वा महिना लागला होता व लग्नानंतर पहिल्यांदाच अंजली तिच्या आई-बाबांसोबत माहेरी आली होती. ती काही दिवस माहेरी राहणार होती म्हणून गौरवही तिच्यासोबत आला होता. गावी आल्यावर अंजलीचा उत्साह डबल झाला होता. ते गौरवने लगेच कळत होते. तेवढ्यात सरपंचांना कळले की आबा अंजलीला आणि जावयाला घेऊन आलेत, तर ते लगेच त्यांना भेटायला आले. गौरव बाहेर एकटाच बसला होता आणि आबा आतमध्ये त्यांचे काही काम करत होते. तेवढ्यात सरपंच, "येऊ का आबा?" गौरवने त्यांना लगेच ओळखले. गौरव त्यांच्या पाया पडला. तेवढ्यात आबा बाहेर आले. "आबा, नमस्कार सरपंच. पाहुण्यांना घेऊन आलात ते बरं झाले." पाहुण्यांचा पाहुणचार झाला नव्हता त्यावेळी. "आबा, हो, आता म्हणूनच घेऊन आलो." आजही बऱ्याच ठिकाणी जावयाला पाहुणे असे संबोधले जाते. सरपंच, "आता आलेच आहेत तर मी काय म्हणतो, आपण यांचा सत्कारच करू गावात." "आबा, चालेल की. सरपंच, बाकी आमची लेक कशी आहे?" "रुळली का आता ती तिकडे?" गावातले जीवन आणि शहरातले जीवन थोडाफार फरक पडायचाच. गौरव, हो, छान रुळली आहे. तिला आता तिकडे नोकरी पण लागली. घरचं आणि नोकरीची उत्तम सांभाळते. शिवाय माझे पण डबा जेवण करते." सरपंच, "मी तुम्हाला म्हटले होते ना की अंजलीसारखी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही." "आबा, दोघे जोडाच जोड आहेत. ह्यांच्यासारखा जावई पण मला शोधून सापडला नसता." अंजलीची खूप काळजी घेतात. तेवढ्यात अंजली सगळ्यांना चहा घेऊन आली. अंजलीला सरपंच म्हणजे तिच्या आबांसारखेच तिने चहा दिला आणि त्यांना नमस्कार करायला वाकली. तोच गौरव, "अगं, आता वाकू नकोस. तुझ्याऐवजीचा मी नमस्कार करतो त्यांना." सरपंच आणि आबा हसायला लागले. सरपंच, "बरोबर सांगत आहेत ग ते. तू आता तुझी जास्त काळजी घे." चहा घेऊन सरपंच निघून गेले. सविताबाईंनी मस्त चुलीवरचा भात आणि डाळ, वांग केले आणि चौघांनी त्यावर ताव मारला आणि झोपून गेले. सकाळी उठल्यावर आबा शाळेत गेले. गौरव आणि अंजली जरा आज आरामात उठले. आरामात नाश्ता. एरवी त्यांची पण रोजची घाई असते. नाश्ता आणि अंघोळ झाल्यावर अंजली म्हणाली, "चला, तुम्हाला आमचा गाव दाखवते." गौरव, "ठीक आहे." आणि दोघे आईला सांगून घराबाहेर पडले. अंजलीने गौरवला त्या शाळेत नेले. तिकडेच आबा पण होते. आबांनी मुख्याध्यापकांना भेटले. मग थोड्या वेळाने दोघे असेच मंदिर, बाग, तलाव असे सगळी ठिकाणे अंजलीने दाखवली. अंजलीला मध्ये चालताना दम लागायचा. मग बसायचे कुठेतरी आणि दुपारपर्यंत आले घरी. घरी सविताबाईंनी आज गौरवसाठी खास पुरणपोळीचा मेनू केला होता. गौरवचे चांगलेच लाड चालू होते. अंजलीमुळे गौरवला सगळी नाती मिळाली होती. आई, आबा यांचे प्रेम कसे असते ते कळत होते. आज अंजलीशी लग्न नसते झाले असते तर नक्कीच कुठल्यातरी अनाथ मुलीशी झाले असते. त्यात काही वाईट नाही. तिला पण बिचारीला जन्माचा साथीदार मिळाला असता. पण तिलाही कोणी नाही आणि त्यालाही कोणी नाही असेच झाले असते ना. दोघांनी दुपारी थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा 4 वाजता घरातून बाहेर पडले. "आता आपण खालच्या आळीच्या दिशेने जाऊ. गौरव, तू नेशील तिकडे येतो." अंजली चालता चालता एक सांगत होती. "इथे माझी मैत्रीण राहायची. तिचे पण लग्न झाले. आता घरी नसेल." असे अंजली तिच्या विश्वात गौरवला आणत होती. चालता चालता अंजलीला अचानक घाम फुटला आणि ती घाबरून गेली. गावात असल्याने तिला गौरवचा हात पण पकडता येत नव्हता. गौरवचे तिच्याकडे लक्ष नव्हते. तो इकडे तिकडे बघत चालत होता. समोरून तिला मंगेशचे वडील चालत येताना दिसले. त्यांना बघून अंजली घाबरली. तिने मंगेशची चंपी केली होती हे जर त्यांना आता नक्कीच कळले असेल. ते आता आपल्याला काय बोलतील या भीतीने तिला घाम फुटला. आता 2 दिवसांकरिता आले माहेरी तर उगाच तमाशा नको. तेवढ्यात मंगेशचे वडील एकदम जवळच आले. त्यांच्याशी बोलायला मंगेशचे बाबा, "काय पोरी, कशी आहेस? बरी आहेस ना?" अंजली काहीच उत्तर देईना. इनफॅक्ट तिच्या तोंडून काही उत्तर निघेना.
गौरवला पण काय बोलावे त्यांच्याशी काय कळेना. त्यांच्या दृष्टीने गौरव मंगेशचा मित्र होता. ते नक्की आपल्याबद्दल काय विचार करत आहेत हे दोघांनाही माहीत नाही. आणि वर ते इतके नॉर्मल बोलत होते की जसे की काय झालेच नाही. मंगेशचे बाबा, काय गौरव शेठ, सासरी बायकोला सोडायला आलात की काय? गौरव, बघू आता अंजली काय म्हणेल तसे. सध्या तरी ती माहेरी आली 2 दिवस. मंगेशचे बाबा, या मग संध्याकाळी चहाला गप्पा मारू. का विसरलात वाट आमच्या घरची? आणि मंगेशला पण गौरव नाही. विसरतोय कशाला? येईन मी चहा प्यायला. अंजली मात्र शांत उभी राहिली. काही बोललीच नाही. 2-4 खोचक वाक्य बोलून मंगेशचे बाबा पुढे निघून गेले. अंजली, चला आपण घरी जाऊ. गौरव, का? तू मला खालच्या आळीत नेणार होतीस ना? अंजली, आपण जाऊ आता घरी. नको वाटतंय मला. थोडं दमल्यासारखं होतंय. गौरव, ठीक आहे. थोडी घाबरलीस ना त्यांना? किती घाम आलाय बघ. अंजली, जाऊ दे. माझा मूडच गेला त्यांना बघितल्यावर. गौरव, जाऊ दे. आपण जाऊ घरी. इकडे आबांची वेगळीच गडबड चालली होती. अख्ख्या गावासमोर गौरव सत्कार करायचा कार्यक्रम ठरवत होते. त्यासाठी आबांची आणि सरपंचांची आणि अजून काही लोकांची मीटिंग होती. घरी आल्या आल्या आबांना अंजलीने मंगेशच्या वडील भेटले ते सांगितले. ते काय काय म्हणत होते ते सांगितले आणि बोलता बोलता तिचा गळा दाटून आला होता. आबा, जाऊ दे. तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ. अगं, त्या दिवसापासून कोण कुत्रं विचारत नाही त्यांना गावात. मुलाचे पण वाईट झाले. तुला तर माहीतच असेल. अंजली, वाईट झाले? काय वाईट झाले? गौरव, अंजली, मला जरा पाणी आणतेस का? अंजली पाणी आणायला आतमध्ये गेली. गौरवने आबांना खुणेने सांगितले, हा विषय नको. अंजली पाणी घेऊन आली. अंजली, हा आबा, बोला काय बोलत होता तुम्ही? काय झाले त्यांच्या मुलाचे? आबा, तेच गते लग्न मोडले ना मंडपात. बाकी काही नाही. अंजली, हो. कर्मच वाईट तर काय. तुम्हाला माहित नाही. आम्हाला तो तिकडे शहरात पण खूप त्रास देत होता. अशी त्याची चंपी केली होती ना मी. आबा, होय का? गौरव, अंजली कशाला विषय वाढवतेस? मी सांगितलंय आबांना ते. तू आता हा विषय थांबव. अंजलीला खरं तर खूप बोलायचे होते. पण गौरवने थांब म्हटलं म्हणून ती थांबली. मंगेशचं नक्की काय झाले ते गौरवला पण माहीत नव्हते. गौरव आणि मंगेश दोघे त्या दिवसानंतर एकमेकांशी बोललेच नव्हते. 2 महिन्यांनी त्याला अचानक कळले होते की त्याने ही कंपनी सोडली. त्यानंतर काही कॉन्टॅक्टच झाला नव्हता. अंजली आतमध्ये गेल्यावर गौरवने आबांना बाहेर विचारले, काय झाले मंगेशचे? आबा, अहो, तो काय तर म्हणे ऑफिसमध्ये दारू पिऊन जायचा. ऑफिसला सारखा कुठेतरी खाली फिरत बसायचा. मग काय तर त्याला नोकरीवरून काढून टाकले. मिळालेले पैसे घेऊन गावी आला तर रोज दारू पिऊन कुठेतरी लोळत बसायचा. त्याच्या वडिलांचा सगळा रुबाब आणि माज दोन्ही उतरला आणि एक दिवस त्याने मुद्दामून गावातल्या मंदिरात गरीबातल्या गरीब मुलीशी लग्न करून घरी आला. मग काय, बापाने हाकलून लावलं घरातून. बापाला म्हणतो कसा, माझ्या आयुष्याची म्हातारे तुम्ही केलेत. गौरव, अरे बापरे, मला यातलं काहीच माहीत नाही. आबा, थोडक्यात काय ते पोरगं हातचं गेलं. एवढा हुशार मुलगा आता कुठेतरी छोटी मोठी कामं करतो आणि मिळालेले पैसे दारूत उडवतो. गौरव, अरे रे, खूप वाईट झाले. त्याने असे नको होते करायला. मंगेशची कहाणी ऐकून गौरवला खूप वाईट वाटले. गौरव, आबा, आपण मंगेशला भेटायला जाऊया का? जाऊया का? आबा, कशाला? अहो, त्याचा काही भरोसा नाही. शिव्या घालतो कोणाला पण. कोण जात नाही त्याच्याजवळ. गौरव, आबा, तुम्ही तर शिक्षक आहात. लोकांना चांगली दिशा दाखवणे तुमचे काम आहे. त्याचे चुकले हे जरी सत्य असले तरी त्याची त्याला शिक्षा नक्कीच झालीये. त्याला गर्तेतून बाहेर काढले पाहिजे. आबा, तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे. बघा, तुम्हाला वाटत असेल तर जाऊ भेटायला. गौरव, अजून एक आबा, ह्यातले काही अंजलीला आता तरी नको सांगायला. आबा, ठीक आहे. आबांना पण गौरवचे आश्चर्य वाटले. एवढे होऊन सुद्धा त्याला मंगेशच्या बाबतीत
काळजी होती. त्याने असे नको राहायला. त्याचे चांगले व्हावे असेच वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरव आणि आबा मंगेशला भेटायला गेले. खालच्या आळीत कुठेतरी मंगेश एका खोलीत राहत होता. बाहेरच बसला होता. या दोघांना येताना पाहून उठून आतमध्ये गेला. आबा आणि गौरव त्याच्या घरापर्यंत पोहोचले. बाहेरच आबा, मंगेश, ए मंगेश, बाहेर ये, तुला भेटायला आम्ही आलोय. आतून त्याची बायको बाहेर आली. नाही येत ते घरी, कामावर गेलेत. आबा, मंगेश, अरे बाहेर ये, मी पाहिले तुला. शेवटी मंगेश बाहेर आला. गौरवला मंगेशची अवस्था बघवत नव्हती. एकेकाळी हँडसम दिसणारा, मोठ्या रुबाबात राहणारा मंगेश आता फाटक्या कळकटलेल्या बनियांवर बाहेर आला. दाढी केस वाढलेले, डोळे आत गेलेले, मनातून निराश हरलेला. झाल्या प्रकरणाचा त्रास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तो मरण येत नाही म्हणून जगत होता. गौरवच्या डोळ्यातून पाणी आले त्याला असे बघून. गौरवने त्याला मिठी मारली. गौरव, काय रे हे, काय अवतार करून घेतलास? असे कसा होतास आणि काय झालास? मंगेश पुतळ्यासारखा उभा होता. गौरवचे मित्र प्रेम बघून आबांची पण डोळे पाणावले. आबा, मंगेश, मी काय म्हणतो, झाले गेले विसरून जाऊन आता आहे तिथून नव्याने सुरुवात कर. अरे, एकदाच आयुष्य मिळते, त्याचं असे मातेरे करू नकोस. गौरव, तू आधी तुझ्या मनात जे किलमिश आहे ना, ते काढून टाक. बाकीची दुनिया पुढे चालली, तू का थांबलास? आबा, अरे मान्य आहे, तुझ्या वडिलांचा एक निर्णय तुझ्या बाबतीत चुकला, पण त्याची आता त्यांना किती शिक्षा देणार आहेस आणि स्वतःला पण देणार आहेस? गौरव, अरे, माझ्या आणि अंजलीच्या मनात किंवा आबांच्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाराजी नाही. अंजली आता तिच्या मार्गी लागली. झाले ते झाले. आता आपण त्याच्यासाठी रडत बसून काय उपयोग? मंगेशची बायको तेवढ्यात बाहेर चहा घेऊन आली. आबा, मला नको म्हणाले, पण गौरवने तो हक्काने पिला. मंगेश काही बोलत नव्हता, सुन्न झाला होता. गौरव, अरे बोल ना काहीतरी. मध्यंतरी अंजलीने तुला घरातून बाहेर काढले कारण तू तसा वागला होतास. पर स्त्री आदर हे पुरुषाचे पहिले कर्तव्य असते, हे तू विसरलास. आता मी तुझ्या बायकोला साडी घेऊन आलो आणि म्हटले की ही साडी तिच्या अंगावर छान दिसेल तर कसे वाटेल? तुझी बायको मला येथून हाकलून लावेल. बघायचे तुला. मंगेश उठला आणि गौरवच्या पाया पडला. माझे तेव्हा चुकलेस. मी असा कसा वागलो हेच मला कळत नाहीये. मंगेश, तुला अंजली बरोबर सुखात संसार करताना मला मनातून सहनच होत नव्हते. एकेकाळी अंजलीला मी मनोमन पत्नी मानली होती आणि केवळ माझ्या बापाच्या हट्टामुळे माझे लग्न मोडले. माझी सगळी स्वप्न एका क्षणात विस्कटली आणि मी काही करू शकलो नाही. हे दुःख मला पचवताच आले नाही. त्यातून तुझा द्वेष केला, अंजलीवर हक्क दाखवायचा प्रयत्न केला आणि कुत्र्यासारखा लाचार होऊन आलो तुझ्या दारातून. माझ्या बापानेच माझा घात केला. मग दारू सिगारेट फुकत बसायचे दिवस भर. मग काढले कामावरून. मला तेच पाहिजे होते. मला माझ्या बापाला दाखवून द्यायचे होते की कशी त्याने माझ्या आयुष्याचे मातेरे केले, हे त्यांना दिवस रात्र दाखवून द्यायचे होते आणि त्याची इज्जत जी ते मिरवायचे ना, ती घालायची होती. म्हणून या पोरीशी मी मुद्दामून लग्न केले. आबा, अरे, पण आता लग्न केले आहेस ना, तर ते निभावून दाखव. गौरव, तू एका मुलीच्या आयुष्याचे कल्याण केले आहेस, ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. पण तिला सर्व सुख देशील तर त्याचा फायदा ना. आबा, दारू केव्हाही वाईटच. तिच्या आहारी जाणे म्हणजे आपली बुद्धी गहाण टाकल्यासारखीच आहे. गौरव, अजूनही वेळ गेलेली नाही. तुला चांगली नोकरी मिळेल. अरे, झाले ते झाले. वाईटाला पूर्ण विराम दे आणि आजपासून नवीन आयुष्य जगायला सुरुवात कर. मंगेशने गौरवला कडकडीत मिठी मारली. गेल्या 8 महिन्यात त्याच्याशी कोणी इतक्या आत्मीयतेने बोलले पण नव्हते. खुद त्याचे आई वडील पण पाठ फिरवून मोकळे झाले होते. गौरव, चल, तुझे केस आणि दाढी करून येऊ. मंगेशच्या मनाला थोडी उभारी आली. तो आतमध्ये जाऊन पटकन कपडे घालून बाहेर आला.
आबा, जावई बापू, तुमच्या मित्रांचे चालू द्या. मी जरा शाळेत जाऊन येतो. गौरव, ठीक आहे. गौरवने मंगेशला सलूनमध्ये नेले. त्याचे केस दाढी काढून त्याला माणसात आणले. उद्या आपण इकडेच कुणीकडे तरी तुझ्यासाठी नोकरी मिळते का ते बघू. अरे, ती जागा पहिली सोड. कुणीकडे तरी चांगले घर भाड्याने घे. तिथून पुन्हा एकदा नवीन सुरुवात कर. मंगेश आणि गौरव एका मंदिराच्या कट्ट्यावर त्या दिवशी बराच वेळ गप्पा मारत बसले. गौरवने त्याला हाडतूड न करता आपलेसे केल्यामुळे मंगेशला पण थोडा आधार वाटला. आपण पण काहीतरी चांगले करू शकतो, किंवा अजूनही आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले घडू शकते, अशी आशा वाटू लागली. बोलता बोलता गौरवला एवढे तर नक्कीच कळले होते की तो झाल्या सगळ्या प्रकरणाचा दोष त्याच्या वडिलांना देत होता. पण प्रत्यक्षात त्यांची तर चूक होतीच. माणूस म्हणून मंगेशची पण चूक होती. त्याने मुलगा म्हणून काहीतरी जबाबदार घेऊन हे लग्न मोडणार नाही याकडे तेव्हा बघायला पाहिजे होते. या उलट गौरवने त्याला सांगितल्यावर सुद्धा तो असेच म्हणत होता की सांगितलेले दागिने देत नाहीत म्हणजे ते फसवणूकच करत आहेत. स्वतःबद्दलचा गर्व त्याला एक पाऊल पुढे टाकायला मागे खेचत होता. त्याच्या वडिलांना पण आपल्या मुलाचा जास्तच गर्व होता. शेवटी काय झाले? म्हणून म्हणतात ना, माणसाने श्रीमंतीत माजू नये आणि गरिबीत लाजू नये. तरी पण गौरवने आता त्याची गाडी पुढे पुन्हा रुळावर आणूनच सोडायची ठरवली. मंगेशला एकदम टकाटक बघून त्याची बायको खुश झाली. ती लगेच पुढे आली आणि गौरवला म्हणाली, दादा, तुमचे खूप खूप उपकार झाले. देव तुमचे भले करो. गौरवला आज एक बहीण मिळाली होती. एका बहिणीचे आशीर्वाद मिळाले होते. थोड्या वेळाने मंगेशला त्याच्या घरी सोडून तो घरी निघाला. एक दोनदा गावात फिरल्याने आता त्याला अंदाजे घरचा रस्ता माहीत झालेला होता. घरी आल्यावर अंजली सारखी विचारत होती, एकटे कुणीकडे फिरत होतात? गौरव, काही नाही ग, जरा दाढी करून आलो. पुढे 2 दिवसात मंगेशने एक नोकरी मिळवली. आपल्या चांगल्या वस्तीत एक घर भाड्याने घेतले. थोडेफार पैसे होते त्याच्याकडे. गौरव पण त्याला रोज गावात आहे तर भेटत होता. गौरवने मंगेशला सांगितले, आबांना मी विचारले, त्यांच्या शाळेत एक क्लर्कची नोकरी आहे. तुझ्या बायकोला इंटरव्ह्यूला पाठवून बघ. मिळाली तर मिळाली नोकरी. आबांच्या छत्रछायेखाली तिला काही धोका नाही. मंगेशला पण पटले. त्याची बायको गरीब होती, पण 10वी पर्यंत शिकलेली होती. बोलता बोलता मंगेशच्या बायकोला पण क्लर्कची नोकरी मिळाली. सध्या पगार कमी आहे, पण अगदीच काही न करत राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभी राहील आणि संसाराला पण उपयोगी होईल. झाले. या दोघांना गावात येऊन 5 दिवस झाले. आता 2 दिवसात जायचा दिवस येणार होता. आबा आणि सरपंच यांनी उद्याच गौरवचा संपूर्ण गावासमोर सत्कार करायचे ठरवले. शाळेच्या एका हॉलमध्ये गावातील लोकांना बोलावण्यात आले. गौरव आबांना नाही, नको असेच म्हणत होता, पण आबा म्हणाले, ते सरपंच ऐकणार नाहीत आता. असू दे हो, गावकऱ्यांचे प्रेम आहे तुमच्यावर. शेवटी गौरवचे काय चालणार. अंजली खूप खुश होती. आपल्या नवऱ्याचा सत्कार करणार आहेत ही गोष्ट तिला आवडली होती आणि नवऱ्याबद्दलचा आदर आणि प्रेम दोन्ही वाढत होते. गौरवला याची जाणीव नव्हती की मंगेशला एक दिशा देऊन त्याने खरोखर मोठ्या माणसाचे काम केले. तरी पण अजून एक गोष्ट गौरवच्या डोक्यातून जात नव्हतीच की एका गावात राहून दोघे बाप लेकांमध्ये अशी दुश्मनी असणे चांगले नाही. कसे असते ना, ज्याला बाप आहे त्याला त्याची किंमत नसते. गौरव अचानक घरातून बाहेर पडला आणि गेला तो थेट मंगेशच्या घरी गेला. मंगेशचे बाबा जरा आयटीतच बोलत होते. म्हणतात ना, सूम जळालं तरी त्याचा पीळ जात नाही. तसेच गौरवने त्यांना समजावून सांगितले, असे तोडून रक्ताची नाठी तुटतात का? तुमच्याकडून एक चूक झाली, हे मोठ्या मनाने मान्य करा आणि मुलाला आणि सुनेला घरात घ्या. तुमच्या छायेत तो अजून सुखावेल. थोडा तो चुकलाय, थोडे तुम्ही चुकलाय. गौरवचे बोलणे ऐकून मंगेशचे बाबा म्हणाले, गौरव, तुम्ही आता जास्तच घरातल्या गोष्टीत शिरताय.
तुम्ही मला शिकवू नका. मला काय करायचे ते मी बघून घेईन. गौरव, बरोबर आहे तुमचे. तुमच्या बाप लेकांच्या प्रेमात मी कशाला पडू, नाही का? आणि शांतपणे घरी निघून आला. गौरव घरी आला, पण त्याचे मन मात्र थाऱ्यावर नव्हते. कुठेतरी त्याला मनात हीच खंत होती, की जरी मंगेशच्या ह्या हाल होण्याला तो जबाबदार नाहीये, पण तरीही अंजलीचे लग्न आधी त्याच्याशी होणार होते. जोपर्यंत मंगेशचे सगळे नीट होत नाही, तोपर्यंत त्याच्या मनातली शांती मिळणार नाही. मंगेश जोपर्यंत त्याच्या संसारात रमत नाही, तोपर्यंत अंजलीचे नाव त्याच्या मनात राहील, असे त्याला वाटत होते. अंजलीला हे जाणवत होते. इथे आल्यापासून गौरव काहीतरी विचारात मग्न असायचा. त्याच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. एकट्या काय गावात जातो, अंजलीशी काही गोष्टी लपवतोय, हे तिला जाणवले होते. मंगेशच्या घरातून आल्यावर गौरव बाहेर झोपाळ्यावर एकटाच बसला होता. अंजली आतून बाहेर आली, तर हा शून्यात नजर ठेवून कसला तरी विचार करत होता. इतकं की त्याला अंजली त्याच्या जवळ आलेली पण दिसली नाही. अंजली, अहो, काय, कसला विचार करताय? गौरव, काही नाही, असेच बघतोय तुमचे घर. अंजलीने त्याच्या डोक्याला हात लावून बघितला. ताप वगैरे नाही ना आलाय? गौरव, नाही ग, मी ठीक आहे. अंजली, मग डोकं दुखतंय का? थोडे दमल्यासारखे वाटतंय म्हणून विचारले. गौरव जरा वैतागूनच, नाही ग, तुझं आपलं काहीतरीच, जरा शांत बसलो होतो तर. गौरव, असा कधीच वैतागत नाही. अंजली जरा घाबरलीस. गौरव, अंजू, अगं, तू काहीतरी उगाच विचार करू नको. मी ठीक आहे. जरा वेगळंच विचारत होतो. तू तू बरी आहेस ना? आजची दुपारची गोळी खाल्लीस का? अंजू, हो. गौरव, काय झाले? अंजू, तेच तर मी विचारते. तुम्हाला काय झाले? गौरव पुन्हा तेच. तेवढ्याच आबा आले. आबा, अहो जावई बापू, तुम्हाला कळले का? मंगेश. गौरवने आबांना खुणावले. अंजलीला आत जाऊ द्या. अंजली, आबा काय झाले? बोलता बोलता का थांबलात? आबा, अंजली, जरा पाणी आणते का? अंजू, तुमच्या दोघांचे काय चालू आहे काय माहीत? नेहमी मला आत पाठवत असता. आबा, अगं, पाणी मागितलं तर तुला काही पण वाटते. तू नको आणू. मी आईला सांगतो पाणी द्यायला. अंजली, नको, आणते. 10 मिनिटांनी. तोपर्यंत होईल तुमचं बोलून. का अजून पाहिजे वेळ? पाणी तिथेच आहे, ते घ्या. आणि अंजली आतमध्ये जरा रागातच गेली. आबा वाकून बघितले तर अंजली आत गेली का नाही, आणि मग बोलायला लागले. आबा, अहो, त्या मंगेशच्या बाबांनी मंगेशला आणि त्याच्या बायकोला घरात आणले आता. मंगेश यायलाच तयार नव्हता, पण शेवट बापच तो. काय त्याला झाले अचानक काय माहीत. एकदम मुलाला आणि सुनेला घरात घेऊन आला. गौरव एकदम खुश झाला. वा, चला बरं झालं. गौरवने बसल्या बसल्या देवाला हात जोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता गौरवचा शाळेत सत्कार होता. आबांनी गौरवला एक झब्बा आणि लेहंगा दिला. वरती एक गांधी टोपी. हा ड्रेस घाला उद्या. छान दिसेल, अगदी गाववाले दिसाल. गौरव, आबा, आता ह्याची काय गरज होती? कशाला पैसे खर्च केलेत? आबा, अहो जावई बापू, पैशाचे काय, आज आहे उद्या नाही. पण हा उद्याचा दिवस तुमच्यासाठी नसेल, पण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझ्या जावयाचा उद्या अख्ख्या गावासमोर सत्कार आहे. मी कधी बोललो नाही, पण मला तुमचा खूप अभिमान वाटतो. गौरव, हा तुमचा सर्वांचा मोठेपणा आहे. सत्कार करायची काय गरज नव्हती घरी. आबा, अहो, नाही कसे, तुम्हाला वाटते, पण तुम्ही आता लवकरच एका मुलाचे बाप होणार आहेत. आपल्या मुलांच्या आयुष्यात असे काही वादळ आले ना, तर बापाला आपण हातबल असल्यासारखे वाटते. हे आपल्याच मुलांच्या किंवा मुलीच्या बाबतीत झाले, यासाठी तो कोसत राहतो. आता माझीच बघा, मंगेशचे बाबा किती माजूर आहे, हे मला आधीच माहीत होते. तरी पण मुलीला आपल्या गावातच द्यायची ह्या हट्टामुळे मी त्याला निवडला होता. हा माझा निर्णय नाही म्हटले तरी चुकलाच होता. नशीब बलवत्तर होतं, म्हणून तुम्ही देवासारखे आलात आणि माझ्या मुलीशी लग्न केलेत. आबांचा आवाज जरा कापरा झाला. गौरव, आबा,
आता उगाच मागचे कशाला आठवता. आज बघा, अंजू आणि माझा संसार खूप छान चालू आहे. तरी पण आबांनी गौरवला हात जोडले. गौरवने त्यांचे हात धरले आणि त्यांना मिठी मारली. गौरव, मी काही देव नाही. मी पण एक माणूसच आहे. अंजली सारखी सुंदर सुशील मुलगी मला पण मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. शेवटी काय म्हणतात ना, देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे पान हलत नाही. तर तुम्ही आम्ही कोण हो? आबा, बरं मी काय म्हणत होतो. माझी ती मागची बहीण, तिला तुम्ही भेटले ना? गौरव, हो. कल्पना आत्या ना? आबा, हो. तर आता तिकडे तुमच्या मदतीला कोण नाहीये. अंजलीला पण आता फार काम नाही जमणार आणि ती सुट्टी पण घेणार नाही. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिला थोडे दिवसांकरिता घेऊन जाऊ शकता. ती अंजलीला घरातल्या सगळ्या कामात मदत करेल. तशी कामाला ताठ आहे. झाली तर तुम्हाला तिची मदतच होईल आणि आम्हाला पण काही काळजी राहणार नाही. मग 9व्या महिन्यात येऊ तिकडे. गौरव, हो, चालेल की. त्या जर यायला तयार असल्या तर नक्की घेऊन जातो त्यांना. अंजूला पण जरा बरं होईल, सोबत होईल. काय दुखलं खोकलं तर लगेच बाई माणसाला सांगायला पण बरे पडते, नाही का? आबा, ठीक आहे मग. मी कल्पनाशी बोलून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आबांनी मस्त धोतर सदरा घातला, वर टोपी घालून मस्त तयार. गौरव त्याला आबांनी दिलेला ड्रेस घालून तयार. अंजूने पण काठा पदराची साडी घातली होती. त्यावर एक तिने स्वतः तयार केलेला काबोलीचा गजरा खूप छान दिसत होता. गरोदरपणाचे पण तेज येते ना, तसे तेज आले होते तिला. आता साडीत पण तिचे पोट दिसत होते आणि सविताबाईंनी पण छान साडी घालून सगळे शाळेत गेले. आबा, सरपंच आणि मुख्याध्यापक सगळे एकमेकांशी कार्यक्रमाची चर्चा करत होते. मध्येच आबा कोणाला तरी घेऊन येत आणि गौरवची ओळख करून देत होते. गौरव उभा राहून हात जोडायचा आणि मग पुन्हा खुर्चीत बसायचा. अंजलीला बऱ्याच बायकांनी घेरले होते. काय ग, कशी आहेस? कितवा महिना? कसे आहेत ग जावई? काय ग, नोकरी जमते का तिकडे? वगैरे वगैरे असे प्रश्नांची उत्तरे देत होती. अंजली आज खूप खुश होती. का असणार नाही? आपल्या नवऱ्याचा सत्कार होतोय असा आनंद काही वेगळाच. कार्यक्रम सुरू झाला. गौरवला पुढच्या खुर्चीवर बसायला सांगितले. त्याच्या एका बाजूला मुख्याध्यापक आणि एका बाजूला आबा बसले. आबांच्या बाजूला सरपंच बसले आणि मध्ये मध्ये आवाज कर्कश होईल अशा माईकवर कोणतरी दुसरे सर निवेदन करत होते. आपल्या गावाची शान वाढवणारे आपल्या गावातील सरपंचाचे मानसपुत्र आणि आपल्या लाडक्या आबांचे जावई गौरव शेठ यांनी आपल्या गावातील एका शिक्षिका आणि आबांची सुपुत्री अंजलीताई यांच्याशी अतिशय कठीण परिस्थितीत लग्न करून त्यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाबद्दल आपण इथे त्यांचा सत्कार करणार आहोत. तरी सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करावे आणि टाळ्यांचा जोरदार आवाज झाला. मग सरपंचांनी गौरवला शाल, श्रीफळ आणि टोपी दिली. मुख्याध्यापकांनी फुलांचा गुच्छ दिला. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला. अंजलीच्या डोळ्यात पण आनंदाश्रू आले आणि तिचा पण ऊर अभिमानाने भरून आला. तेवढ्यात मंगेशचे बाबा आले. मंगेशचे बाबा, थांबा, मला काहीतरी बोलायचंय. मंगेशचे बाबांना बघून सगळेच कुजबुजू लागले. आता हे काय बोलणार? हा माणूसच मुळात असंतुष्ट. गौरवचा होत असलेला सत्कार त्याला बघवत नाहीये असे सगळे बोलत होते. गौरवचे हावभाव शांत होते. त्याला हा सत्कारही नको होता आणि मंगेशच्या वडिलांनी इथे येऊन त्याचा अपमान जरी केला तरी त्याने काही मनावर घेतले नसते. अंजली मात्र पुन्हा रणरागिणी झाली होती. अंजलीच्या आईने तिला कसेबसे चूप बसवले. अंजलीला वाटले की हा माणूस आता माझ्या नवऱ्याचा अपमान करण्याची संधी सोडणार नाही. वेळ आली तर ती आता गप्प बसणार नव्हती. आणि आज तर गावातले सगळेच लोक होते. काय तो एकदाचा सोक्ष लावायचा असे तिने ठरवले होते. मंगेशचे वडील पुढे आले आणि माईकवर गेले आणि बोलायला सुरुवात केली. मंगेशचे वडील
गौरव हा खरा आधी माझ्या मुलाचा मित्र. त्याच्या लग्नाला म्हणून तो आपल्या गावात आला आणि आम्ही लग्न मोडल्यामुळे तो आपल्या गावाचा जावई झाला. आबा पटकन उठले आणि म्हणाले, थांबा, लग्न तुम्ही नाही मोडले, लग्न तुम्ही अडवले, लग्न आम्ही मोडले. मंगेशचे वडील, आबा मला बोलू द्या. मग तुम्ही बोला, बसा खाली. सरपंचांनी आबांना बसायला खुणावले. मंगेशचे वडील, तर गावकऱ्यांनो, मी झाल्या सगळ्या प्रकाराने आबांचे नुकसान केले नसते तर आबांना गौरवसारखा देव माणूस जावई म्हणून मिळाला नसता. तर गावकऱ्यांनो, सर्वात आधी मी आबांची जाहीर माफी मागतो. माझ्यामुळे त्यांना थोडा मनस्ताप आणि त्रास दोन्ही झाला. अंजलीचे पण दुःख मी समजू शकतो. तिने त्यावेळेस विहिरीत उडी मारली हेही मला आठवले की फार दुःख होते. त्यामुळे मी अंजलीची पण माफी मागतो. आज इथे मी माझ्या हट्टामुळे माझ्या मुलाचं पण नुकसान केले. तोही थोडा बिथरला होता, वाईट मार्गाला लागला होता. त्याने शहरात पण अंजलीला आणि गौरवला त्रास दिला होता. त्याबद्दल पण मी दोघा उभयतांची जाहीर माफी मागतो. गौरव खरोखरच एक देवमाणूस आहे. त्याने मंगेशला समजून घेतले. त्याला पुन्हा चांगले आयुष्य जगायला शिकवलं. त्याला पुन्हा माणसात आणले आणि आता माझा मुलगा मंगेश पुन्हा चांगली नोकरी करू लागलाय. गौरवच्या शिफारशीमुळे माझ्या सुनबाईला शाळेत नोकरी पण मिळाली. गौरव शेठ, तुम्ही खरोखर देवमाणूस आहात. तुम्ही मला माझी चूक पण दाखवून दिलीत. तुमच्यामुळे आज आम्ही बाप लेक पुन्हा एकत्र आलोय. तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाहीये. आणि मंगेशच्या वडिलांना अश्रू आवरेना. त्यांचे अश्रू आवरायला सर्वात पहिले आबा आणि मग गौरव धावला. मंगेशच्या वडिलांनी गौरवच्या पुढे हात जोडले. गौरवने अर्थातच त्यांना थांबवले. जमलेल्या सर्वजणांचे डोळे पाणावले होते. टाळ्यांचा कडकडाट होत होता. तिकडून मंगेश धावत आला आणि गौरवला कडकडून मिठी मारली. तर अशा पद्धतीने गौरवचा सत्कार पार पडला. आज गौरवने अख्ख्या गावासमोर मोठ्या शानमध्ये अंजलीला पण स्टेजवर बोलावले. तिला पण त्याच्या बाजूला उभी केली. दोघांची जोडी एकदम छान दिसत होती. गावातले लोक म्हणत होते, लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत आहेत दोघे. आज गौरवच्या मनातील खल पण नाहीसे झाले आणि अंजली गौरवची वामांगी झाली होती. रात्री गौरवने झोपायच्या आधी मंगेशची सगळी कहाणी अंजलीला सांगितली. मग त्याने त्याच्यासाठी काय काय केले आणि तो कसा बदलला, त्याचे वडिलांना जाऊन पण हा भेटला होता, हे सगळे त्याने अंजलीला सांगितले. अंजली त्याला म्हणाली, तुम्ही जे केलेत मोठे ते कोणच करू शकत नाही. उगाच नाही सरपंचांनी तुमचा सत्कार केला. अंजली, काय बोलू तुम्हाला? मंगेसारख्या माणसाबरोबर सुद्धा तुम्ही असे वागू कसे शकता? तुमच्यासारखे तुम्हीच आणि आज मला अभिमान आहे की तुम्ही माझे पती आहात. गेल्या जन्मात मी नक्कीच काहीतरी पुण्याचे काम केले असणार, म्हणून मला तुम्ही नवरा म्हणून मिळालात. गौरव, असे काही नसतं ग. अंजू, हे मी सगळे माझ्यासाठी केलंय. अंजली म्हणजे गौरव माझ्या बायकोचा खोल मनात दुसरा कोणीतरी जर विचार करत असेल तर मला चालेल का? अंजली, मला तर काही कळले नाही. गौरव, अगं तुझ्या लक्षात येत नाहीये. मंगेश असा एकदम बिथरला का होता? त्याने तुला मनोमन पत्नी मानली होती कारण तुमचे लग्न ठरले होते. तेव्हा तर त्याला तू माहीतच होतीस ना. जरी बोलला नाही तरी कुठेतरी मनात माणूस स्वप्न बघतच असतो. पण केवळ त्याच्या वडिलांच्या चुकींमुळे लग्न मोडले आणि तिकडे लगेच आपले लग्न झाले. हे जरी सत्य असले तरी तो असा बावचळल्यासारखा वागत होता. कारण त्याला आता तू त्याची नाहीस हे सहन होत नव्हते. म्हणून तो तिकडे असताना तुला साडी वगैरे घेऊन आला. जेव्हा तू त्याला ओरडलीस तेव्हा तो मनातून पूर्ण खचला आणि सगळा दोष बापावर टाकून मोकळा झाला. मग तुला विसरायला म्हणून दारू, सिगारेट ओढायच्या, त्यातून सुद्धा तो तुला विसरू शकत नव्हता. म्हणून त्याने त्या मुलीशी लग्न केले. आता त्याने त्याच्या बायकोला स्वीकारलंय. तेव्हा माझ्या जीवाला शांती मिळाली. अंजली, माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय ना? गौरव, त्रास नाही ग. आता तू फक्त माझी आहेस.
हा विश्वास आणि तुझ्यावर कोणीतरी कुठेतरी मनात सुद्धा हक्क नको सांगायला, यासाठी मी हे केलं. ऐकता ऐकता अंजलीने हक्काने गौरवच्या खाण्याची उशी करून त्यावर झोपली. दुसऱ्या दिवशी गौरव, अंजली आणि कल्पना आत्या तिघे शहरात जायला निघाले. अंजली मात्र यावेळी मनसोक्त माहेरी राहिली. सविताबाईंनी गरोदर पोरींचे भरभरून लाड केले. कल्पना आत्या, आबांची लांबची बहीण, ऐन तारुण्यात नवरा गेला ना. सासरकडच्यांनी जबाबदारी घेतली ना माहेरच्यांनी. शेवटी आबा तिला त्यांच्याकडे घेऊन आले. बिचारीला मूल ना बाळ. सुरुवातीला आबांच्याच घरी राहायची. मग दादाच्या संसारात आपली सावली नको म्हणून मागच्या घरात राहायला जी गेली ती तिकडेच राहिली. तिच्यापुरते ती अन्न शिजवते आणि खाते. बाकी सगळे बघायला आबा होतेच. वयाने काही फार म्हातारी नव्हती. त्यामुळे आता अंजलीला त्यांची चांगलीच मदत होणार होती. तशी कल्पना आत्या फारशा कुणाशी बोलत नाहीत. पण अंजलीवर त्यांचा खास जीव होता. अंजली लहानपणापासून आत्या आत्या करत त्यांच्या पुढे मागे नाचायची. त्यांच्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेली पोर. त्यामुळे त्या तिच्यासाठी शहरात जायला पण निघाल्या. गौरवला मनोमन बरं वाटत होते. उगाच आपल्यामुळे काहीतरी चुकायला नको. अशा वेळी कोणीतरी बाई माणूस बरोबर असलेले बरे. आई आबांचा निरोप घेऊन हे तिघे शहरात आले. गौरवने मालकीनबाईला सांगून त्यांची अजून एक खोली या खोलीला जोडलेली होती. त्याला आतून एक दार पण होते. ते दार उघडले ना तर ॲडिशनल एक खोली वापरायला मिळेल. त्याचे काय असेल ते भाडे घ्या, पण असे सांगून ती पण खोली वापरायला घेतली. त्यामुळे अगदीच तो जागेचा प्रश्न होता तो आता नव्हता. उद्या बाळ आल्यावर हे लागणारच होते. अंजलीला चालताना आता आता खालची जमीन दिसायची नाही. तरी पण बिचारी मुद्दामून शाळेपर्यंत चालत जायची. येताना दमल्यासारखे वाटले तर रिक्षा करायची. पण रोज रिक्षा तेव्हा परवडणारी नव्हती. कल्पना आजी रोज दोघांना छान डबा करून द्यायच्या. आल्यावर जेवण तयार असायचे. त्यामुळे अंजलीला जरा आराम मिळायचा. अंजलीला बोलता बोलता 9वा महिना लागला. तिने शाळेत सांगून टाकले, जेवढे दिवस भरता येतील तेवढे मी भरेन आणि मग सुट्टीवर जाईन. एक दिवस सकाळी कल्पना आत्या अंजलीला म्हणाल्या, अंजू, आज जाऊ नकोस नोकरीला. आज पौर्णिमा आहे. पूर्वीच्या बायकांचे काय ते शास्त्र, पण त्यांचा अंदाज बरोबर निघाला. अंजूला लगेच प्रसव पीडा सुरू झाल्या. गौरवने लगेचच तिला डॉक्टरांकडे नेले आणि अर्ध्या तासात गौरव शेठच्या हातात त्यांनी एक गोडस्परी आणून दिली. थरथरणाऱ्या हातात गौरवने आपल्या स्वतःच्या मुलीला हातात घेतले. एकटक तिच्याकडे बघत बसला. गौरवच्या आनंदाला सीमा नव्हती. किती तो आनंद. त्याला हाच आनंद शेअर करायला पण त्यास म्हणून हक्काचं असं कोणी नव्हतं. अंजली सोडली तर त्याने नर्सला विचारले, अंजली कशी आहे? ती म्हणाली, हो, बऱ्या आहेत. एक अर्ध्या तासात बाहेर येतील. नाही म्हणायला कल्पना आत्या होत्याच बरोबर. कल्पना आत्यांनी गौरवच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. छान आहे हो तुमचे लेकरू. आणि मग बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवला. थोड्याच वेळात अंजलीला पण बाहेर आणले. गौरव बाळाला घेऊन अंजलीजवळ गेला. गौरव, अंजू, तू, आई आणि मी बाबा झालो. अंजू, बघ ना आपले बाळ. अंजू, अंजू, आपल्याला मुलगी झाली. बोलता बोलता गौरवचा आवाज आनंदाने कापरा होत होता आणि डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. गौरवने अंजलीच्या जवळ बाळाला ठेवले. अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवला. गौरव, तू कशी आहेस? फार त्रास नाही ना झाला? गौरवला एवढे आनंदी अंजलीने पण कधीच बघितले नव्हते. त्याला इतका आनंदी बघून अंजलीचे पण डोळे पाणावले. अंजू, तुम्ही खुश आहे ना? गौरव, हो, मग नक्कीच. अंजू, नाही, म्हटलं मुलगी झाली. गौरव, अगं काय वेडी आहेस का? मी असा विचार करेन असे वाटलेच कसे तुला? अंजू, अहो, तुम्ही नाही येत होत असे हे मला चांगलेच माहितीये. पण बाहेर कुणाला सांगा मला पहिली मुलगी झाली
की लगेच कशी नाक मुरडतील बघा. गौरव, ते जाऊ दे तू. आता आराम कर जरा वेळ. अंजू, हो. गौरव आणि हो. मुलगा काय होईल नंतर? होय ना. अंजू, काय हे? ही वेळ आहे का हे बोलायची? गौरव, नाही ग. तुझं शंका दूर केली आणि दोघे हसायला लागले. गौरवने आबांना पत्र लिहून कळवले. आबा, तुम्ही आजोबा झालात. आपल्या घरी लक्ष्मी आली. गौरवने कल्पना आत्यांना मोठ्या हौसेने नऊवारी साडी घेतली. कल्पना आत्यांना पण स्वतःचे असे कोणीच नव्हते. गौरवमध्ये त्यांना मुलगा दिसला. पुढे त्या मरेपर्यंत गौरव आणि अंजलीच्या घरीच राहिल्या. त्या म्हणायच्या, माझ्या मेलीचे काय मोठे काम अडले गावात. मी इकडे राहिले तर अंजूला मदत होईल. आणि खरंच अंजलीला नंतर नोकरीला जाताना सुद्धा पुन्हा बाळाला कुठे ठेवू हा प्रश्न होताच. तो कल्पना आत्यांनी सोडवून टाकला. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, अंजलीचे आई बाबा नातीला बघायला केव्हा येईल बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.